तुम्ही येणार का? बरं. मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय दिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 43, गाथा नंबर 26. गाथा पाठ. देहौ निम्मलु नानमौ सिद्धहि निवसहि देवु तेहौ निरवसहि बब्बो परुदेहौ मम करिबेऊ जो रहे निर्मल ज्ञानमय भगवान मुक्ति में अहो तो रहे तन में परम ब्रह्म अत भेद नहीं करो. आचार्य योगेंद्र देव आचार्य विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य 26 गाथेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये ज्याचा त्याचा स्वतःचा भगवान आत्मा जसे सिद्धालयामध्ये सिद्ध परमेष्ठी आहेत तशाच प्रकारे निर्मल शुद्ध आत्मा देव आपल्या प्रत्येकामध्ये निवास करत आहे. याच्यामध्ये तुम्ही काहीही भेद करू नका, शंका ठेवू नका, दृढ श्रद्धान करा. टीकार्थ. जैसे केवल ज्ञानादि प्रगट रूप कार्य समयसार उपाधि रहित भावकर्म द्रव्य कर्म नो कर्म मल रूप से रहित केवल ज्ञानादि अनंत गुण रूप सिद्ध परमेष्ठी देवादिदेव परम आराध्य मुक्ति में रहता है, वैसा ही सब लक्षणों से सहित परब्रह्म शुद्ध बुद्ध एक स्वभाव परमात्मा उत्कृष्ट द्रव्यार्थिक नैतिक शक्ति रूप परमात्मा शरीर में रहता है. इसलिए हे प्रभाकर भट्ट, तुम सिद्ध भगवान में और अपने में भेद मत करो. बघा, 3 लोकाचे नाथ अरिहंत परमात्मा, द्वादशांगाचे पाठी गणधर, 63 रुद्धीचे धारक गणधर भगवान, अंगपूर्वाचे पाठी असणारे आचार्य आपणाला हस्तावलंबन देऊन आपल्याला अरहंत आणि सिद्ध भगवंताच्या पंक्तीमध्ये आणून बसवलेला आहे. जिथे सांगतात जसं कार्य समयसार जे अरहंत आणि सिद्ध आहेत
ते कशा आहेत? सिद्ध भगवान उपाधीने रहित आहे. मग उपाधी किती आहे? 3 प्रकारच्या उपाधी. एक भाव कर्म, जीवाचे रागद्वेषादी परिणाम, हे एक भाव कर्म. द्रव्य कर्म, ज्ञानावरणादी 8 प्रकारचे द्रव्य कर्म. न कर्म म्हणजे कुटुंब, परिवार, धन, धान्य, संपत्ती. या 3 प्रकारच्या उपाधीने रहित कोण आहे? केवळ ज्ञानादी अनंत गुणाने युक्त सिद्ध परमेष्ठी. कुठे विराजमान आहे? सिद्धालयामध्ये विराजमान आहे. मग ते जसे निर्मल पवित्र कार्य परमात्मा सर्वांनी रहित आहे, मग त्या देवाप्रमाणेच आराध्य जे आहे, मुक्तीमध्ये आहे, तशाच प्रकारच्या लक्षणाने सहित म्हणजे कार्य परमात्मा जो आत्मा आहे, त्यांच्या आत्म्यामध्ये जेवढे अनंत गुण आहेत, अनंत पर्याय आहे, तूही कसा आहे तशा लक्षणाने परब्रह्मरूप शुद्ध बुद्ध एक स्वभाव परमात्मा. मग निगोदापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाचा स्वभाव कसा आहे? शुद्ध आहे. बुद्ध म्हणजे ज्ञानस्वरूप आहे. आणि एक स्वभाव असा परमात्मा उत्कृष्ट शुद्ध द्रव्यार्थिक ज्ञाने शक्तिरूपाने तुमच्यामध्ये सुद्धा परमात्मा या शरीरामध्ये राहत आहे. जे आचार्य आपणाला संसारी, रागी, द्वेषी, मोही, अज्ञानी असं आपणाला संबोधन करत नाहीत. कारण ज्यांची जशा प्रकारची दृष्टी असेल तशा प्रकारची त्याला सृष्टी दिसते. लोकव्यवहारामध्ये काय म्हणतो आपण? ज्याने लाल चष्मा घातलेला आहे त्याला सर्व वस्तू लाल दिसतात. हिरवा चष्मा घातणाऱ्याला सर्व हिरवा दिसतात. जे तुम्ही जशा प्रकारचा चष्मा घातलेला आहे तशा प्रकारच्या वस्तू तुम्हाला जाणीवेत येतात. मग तसं आचार्याने असा शुद्ध चष्मा स्वतः घातलेला आहे, जे स्वतःच्या शुद्ध बुद्ध एक स्वभावस्वरूप आत्म्याला त्यांनी स्वयं अनुभव करून जाणलेला आहे. मग माझ्या खिशामध्ये असणारी 500ची नोट, त्याची जेवढी किंमत असेल ती प्रत्येकाच्या जवळ असणाऱ्या 500 रुपयाची किंमत समान असणार आहे. कोणामध्ये कमी जास्त असणार नाही. जसं महाभारत बघितलं का? मंगल तुम्ही बघितला, प्रामाण्यता महाभारत. मग महाभारत बघितल्यानंतर सभा लागलेली आहे. त्या ठिकाणी विचारलं दुर्योधनाला, या सभेमध्ये किती चांगले लोक आहेत ते बघून या. भीष्माचार्याने सांगितलं. मग तो दुर्योधन सगळीकडे जाऊन बघून येतो. कोणी या सभेमध्ये सज्जन मनुष्य नाही. त्यानंतर धर्मराजाला सांगतात, या सभेमध्ये किती दुर्जन माणसं आहेत. मग धर्मराजा सर्व ठिकाणी फिरून येतो. त्यानं म्हणतो की या ठिकाणी कोणीही दुर्जन नाही. मग त्याच व्यक्तीला दुर्योधनानेही पाहिलं होतं आणि त्याच व्यक्तीला धर्मराजानेही पाहिलं होतं. मग व्यक्ती बदलले होते का?
विषय बदलला नव्हता, विषय तोच होता, पण दुर्योधनाची वक्र दृष्टी असल्यामुळे, क्रूर दृष्टी असल्यामुळे त्याला कोणीही मनुष्य चांगला दिसला नाही. आणि धर्मराजाची सरळ दृष्टी होती, म्हणून धर्मराजाला वाईट मनुष्यही चांगला दिसलेला आहे. मग तिथे जसं धर्मराजा आहे, धर्म आणि धर्माचा राजा, मग प्रत्येक आत्म्याचा धर्म, ज्ञाता द्रष्टा हा धर्माचा स्वभाव आहे. मग ज्यांनी शुद्ध निश्चयाने आपल्याला कार्य परमात्म्याला शुद्ध रूपाने जाणलं, अनुभव केलं, तसंच प्रत्येक तुम्ही जीवसुद्धा आत्ता संसारामध्ये द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म याने सहित असताना सुद्धा तुम्ही कसं आहे, त्या कार्य परमात्म्यासारखेच आहात. 7 नंबर चार्ट काढा. त्या 7 नंबर चार्टमध्ये जो ड कॉलम आहे, मग त्या ड कॉलममध्ये सिद्ध परमेष्टीला पण घेतलेला आहे. 4 ते 12 किंवा 4 ते 14 गुणस्थानावरती सिद्ध घेतले. मग ते कसे आहे सिद्ध परमेष्टी? द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्माने रहित निर्मल कार्य परमात्मा आहेत सांगितलं. आणि आपण कुठे आहेत आत्ता? त्या चार्टमध्ये ड मध्ये आहोत. रागादी परिणाम, भाव कर्म आपल्यापाशी आहे. त्यामध्ये परत आता मध्यभागी असद्भूत व्यवहारणय आहे. असद्भूत व्यवहारणेमध्ये अनुपचरित असद्भूत व्यवहारणय आणि उपचरित असद्भूत व्यवहारणय असे त्याचे काय केले? 2 भेद केले, ढ आणि त. मग ढच्या अपेक्षेने द्रव्य कर्म आहे, तच्या अपेक्षेने नो कर्म आहे. जे आपल्यामध्ये सुद्धा टच्या अपेक्षेने भाव कर्म आहे, ढच्या अपेक्षेने द्रव्य कर्म आहे आणि तच्या अपेक्षेने नो कर्म आहे. मग ही अशुद्धी, 3 प्रकारची अशुद्धी आपल्यापाशी आत्ता आहे. आणि सिद्धापाशी ही 3 प्रकारची अशुद्धी नाही. मग या अपेक्षेने भेद आहे, पण तो भेद असताना आचार्य त्या भेदाला पाहत नाहीत. जसे ड मध्ये कार्यसिद्ध परमात्मा भावकर्म, द्रव्यकर्म, नो कर्माने रहित आहेत, त्याच प्रकारे तुम्ही आत्ता ग अभिवृत्ती निश्चय नयाने तुम्ही कसे आहेत? त्या ड प्रमाणे सिद्धाप्रमाणेच आहात. जे शुद्ध निश्चय नयाने तुमच्या आत्म्यामध्ये सुद्धा आत्ता द्रव्य कर्म, भाव कर्माने रहित कार्यसिद्ध परमात्मा प्रमाणे तुम्हीही आहात. म्हणजे आचार्य अशुद्धीमध्ये शुद्धी पाहतात, ज्ञानी अशुद्धीमध्ये शुद्धी पाहतो आणि अज्ञानी शुद्धीमध्ये अशुद्धी पाहतो. कारण का? अज्ञानीची दृष्टी हमेशा अशुद्धीवरतीच आहे, शुद्धीवरती नाही. आणि ज्ञानीची दृष्टी अशुद्धी असताना तो शुद्धीकडे लक्ष देतो. म्हणून मग आचार्य आपणाला, योगींद्रदेव आचार्य आपणाला सिद्धाच्या समान पंक्तीमध्ये बसवलेला आहे. मग हे काय आहे? ज्यांचं हृदय विशाल आहे, जे सम्यक ज्ञानी जीव आहे, तेच आपल्याला का करतील? सिद्धाच्या लाईनीमध्ये आपल्याला बसवतील. ज्यांची मेंढक दृष्टी आहे, मेंढक दृष्टी कोणाला म्हणतात? विहिरीमधल्या बेडकाला.
तो विहिरीमध्ये बसलेला बेडूक जेवढं विहीर आहे त्यालाच जग मानतो, तेवढ्याच क्षेत्रामध्ये फिरतो. कार्य नसेल त्याला हातपाय संकोच करून बसतो आणि इतर वेळेला पाहिजे तर हातपाय संकोच करतो. जे त्याचे हातपाय जेवढे संकोचित झाले, तो जेवढ्या क्षेत्रामध्ये फिरतो त्याला जग तेवढंच वाटतं, त्याला बाकी पुढचं जग वाटत नाही. तसं अज्ञानीची संकोच दृष्टी असते. तो अज्ञानी काय करतो, तुमच्यावरती राग आहे, द्वेष आहे, द्रव्य कर्म आहे, भाव कर्म आहे, नो कर्म आहे, याला तुमचा आत्म्याचा स्वभाव मानतो आणि तुम्ही रागी द्वेषी मोही आहात. मग राग द्वेष मोह आणि ज्ञान दर्शन आत्म्याचा स्वभाव, या दोन्हीमध्ये जसं ओल्या लाकडाचा अग्नी आहे, ओल्या लाकडाचा अग्नी प्रगट होतो, लाकडाला जाळतो, त्यामध्ये अग्नीही उत्पन्न होतो, धूरही उत्पन्न होतो. काय करतो, अग्नीही उत्पन्न होतो आणि धूरही उत्पन्न होतो. अज्ञानी काय म्हणतो, अग्नी धुराचा आहे. कोणाचा आहे, अग्नी धुराचा आहे, धूर अग्नीचा आहे. अग्नी धुराचा आहे, धूर अग्नीचा आहे, असं अज्ञानी त्या ठिकाणी धूराला अग्नी आणि अग्नीला धूर मानतो, किंवा धूर आणि अग्नी मिळूनच एक वस्तू आहे. तसं अग्नीच्या ठिकाणी परमशुद्ध निश्चयने आपला शुद्ध आत्मा भावकर्म, द्रव्यकर्म आणि नो कर्म हे धुराच्या ठिकाणी आहे. मग अग्नीच्या स्वभावामध्ये धूर आहे का, नाही. आणि धुराच्या स्वभावामध्ये अग्नी आहे का, धुराचं आणि अग्नीचं क्षेत्र एक आहे. धूर आणि अग्नीचं क्षेत्र एक आहे, पण अग्नी आणि धूर एक नाही. अग्नी उष्ण लक्षणाच्या द्वारे स्वतंत्र भिन्न आहे, धूर कार्बन स्वभावाच्या द्वारे भिन्न आहे. आत्ताच्या मुलांना विजयकुमार भाई चष्मा कितव्या वर्षी लागतो, 5व्या वर्षी 6व्या वर्षी चष्मा लागतो. आणि आपल्याला चष्मा किती लागला, 40-45च्या नंतर चष्मा लागला. एक सामान्य रूपाने उदाहरण, पूर्वी गवऱ्याच्या द्वारे, लाकडाच्या द्वारे स्वयंपाक केला जात होता. मग लाकडाच्या द्वारे, गवऱ्याच्या द्वारे स्वयंपाक केला जात होता. त्याला काय प्रगट होत होतं, कार्बन. आणि तो धूर काय होणार, घरामध्ये सगळीकडे असणार. आणि आपण जेवायला बसल्यानंतर आपल्या डोळ्यात सुद्धा जाणार. आणि धूर डोळ्यात गेल्यानंतर काय होतं, पाणी येतं, ते डोळ्याला शुद्ध करतं. आत्ता कोणाला डोळ्यात धूर जातच नाही, पाणी शुद्ध होत नाही, डोळ्याला लवकर चष्मा लागतात. एक बहिरंग कारण, ती बाळ जन्मला की ती आईला काम करताना तेवढं मोबाईल देते जवळच, त्याला तू बघत बस मी काम करते. मग त्या बालकाचे डोळे कवळी आहेत आणि याचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडतो. त्याच्यामुळे काय झालं, त्याच्या डोळ्याची क्षमता कमी होऊ लागली, लवकर चष्मा लागला. आपल्या वेळेला मला तर समजतंय, 5वीला असेल तर 8-8:30ला एखाद्या घरामध्ये कोणाचा दिवा दिसला आणि एवढ्या वेळी जागे आहेत लोक, कितीला, 8 ते 8:30ला कोणाच्या घरात दिवा दिसला तर हे लोक आणि एवढ्या वेळ जागे झोपले नाही का. आता रात्र दिवस झालं आणि दिवस रात्र झालंय.
एक गोष्ट आहे. आपण पूर्वी झोपताना सामान्य लाईट गोळा लावतच नव्हतो, अंधारामध्ये झोपतो. मग ते बाळ जरी खेळत असले तरी खेळता खेळता त्याला अंधार आहे, प्रकाश नाही, तर त्याच्या डोळ्याची सुरक्षितता झालेली आहे. आणि आज आपण काय करतो, बाळ खेळू दे म्हणून त्याला लाईट लावतो, ट्यूबलाईट लाईट लावतो. मग त्याचा जो प्रकाश आहे ते त्याच्या डोळ्यावर येतो आणि तो एकटक बघतो, त्याची बाहुली फिरत नाही, त्याला चष्मे लवकर लागू लागले. हे काय आहे, विज्ञानाने फायदे आहेत पण त्या फायद्याचा वाईट गैरवापर केला. मग कसं अग्नी आणि धूर हे दोन्ही एका क्षेत्रामध्ये असताना सुद्धा अग्नी उष्ण स्वभावाने वेगळा आहे आणि धूर शीतल स्वभावाने वेगळा आहे. तसं सिद्ध भगवान, कार्यसिद्ध परमात्माने आपला आत्मा हे अग्नीप्रमाणे दोघेही सारखेच आहेत. आणि त्या अरिहंतामध्ये, सिद्धामध्ये, आता इथले समजा सिद्धाच्या अपेक्षेने घेतलं तर अशुद्ध निश्चयमधला ट कॉलम, अशुद्ध निश्चयमधला ट कॉलम, ठ मधला ठ कॉलम हे घ्या. अशुद्ध निश्चयमधला ट आणि ठ हे सिद्धामध्ये नाहीत. आणि आता दूतमधले ढ आणि त हे सिद्धामध्ये नाहीत. आणि आपल्यामध्ये हे आहेत आत्ता. पण आचार्य हे असताना काय सांगतात, ते कार्य परमात्मा ड जसे पूर्ण शुद्ध आहेत, निर्मल आहे, तसं तुमचा ग अभिवृत्तीने तुमचा कारण परमात्माने सिद्ध समान आहेत. म्हणजे ड सी ग ला जोडून आचार्य सांगतात तुम्ही दोघे समान आहात, तुमच्यामध्ये काहीही फरक नाही. म्हणजे आपल्यापाशी ठ आहे, ट आहे, ढ आणि त आहे, हे आपल्यापाशी आहेत, सिद्धापाशी ते नाहीत. हे असताना सुद्धा आचार्य आपणाला या सर्वांनी रहित तुमच्या तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये जो परमात्मा आहे तो सिद्धा समानच आहे, काही फरक नाही. आणि जो म्हणे तुम्ही संसारी आहे, रागी द्वेषी आहे, मोही आहात, वस्त्रधारी आहात, तुम्ही जीव तसे आहात, आम्ही मुनी आहात, रागी द्वेषी नाही, संसार त्याग केलेला आहे, वस्त्र अलंकार नाही, तुमच्याहून आम्ही कसे आहे वेगळ्याने, आमच्याहून तुम्ही कसे आहात वेगळे. मग हे दृष्टी काय झाली, विषम दृष्टी झाली, पर्यायाकडे पाहण्याची दृष्टी झाली. मग जो पर्यायाकडे पाहतो, विषम दृष्टी आहे, त्याला कधीही सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. एक न्याय ग्रंथामध्ये लक्षणाचे 2 भेद केले. टीपाकोनचे 2 भेद केले लक्षणाचे. लक्षणाचे 2 भेद न्याय ग्रंथात कोणते केले, एक आत्मभूत लक्षण आणि एक अनात्मभूत लक्षण, 2 प्रकारचे लक्षणाचे भेद केले. आता उदाहरण अग्नीचंच घ्यायचं आपल्याला. अग्नीची उष्णता हे आत्मभूत लक्षण आहे आणि अग्नीचा धूर हे अनात्मभूत लक्षण आहे. हे सामान्य रूपाने आत्मभूत आणि अनात्मभूत लक्षण केलं. दुसरं आत्मभूत लक्षणाची व्याख्या काय केली न्यायदीपिकेमध्ये, अभिनव धर्मभूषण येतीने आत्मभूत लक्षणाची व्याख्या काय केली, जे द्रव्याच्या सर्व भागामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये,
सर्व कालामध्ये असते त्याला आत्मभूत लक्षण म्हणतात. मग अग्नीची उष्णता, अग्नी जेवढ्या क्षेत्रामध्ये पेटलेला आहे, जळत आहे, तेवढ्या सर्व क्षेत्रामध्ये अग्नीचं लक्षण उष्णता आहे. हे अग्नीचं लक्षण उष्णता आत्मभूत लक्षण झालं. आणि अग्नी जळत असताना त्या क्षेत्रामध्ये धूर आहे, तर अग्नीचं धूर हे अनात्मभूत लक्षण आहे. अग्नीच्या सर्व भागामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये, सर्व कालामध्ये धूर राहतो का? राहत नाही. जसं रेल्वेचं उदाहरण घ्या. रेल्वेमध्ये पूर्वी कोळसा, दगडी कोळसा चालत होता. आता डिझेल घालतात म्हणा, जे काय असेल. मग त्या डिझेल किंवा दगडी कोळशाच्या जरी काय होतं, त्या इंजनमध्ये तिथे अग्नी तयार झाली. मग तो कोळसा जळत असताना अग्नीही तयार झाली आणि वरती काय होतं, धूर निघत होता. मग जिथे कोळसा पेटलेला तिथे अग्नीही होता आणि धूरही होता. पण काही धूर काय केला, वरती निघून गेला. मग इंजन पुढे निघून गेलं आणि धूर मागं दिसतं का नाही? मग तिथे धूर आहे पण तिथे अग्नी आहे का? पण ज्या रेल्वेच्या इंजिनमध्ये तिथे अग्नी आहे तिथे उष्णता आहे का नाही? जसं अग्नीचं लक्षण उष्णता आहे आणि धूर हे अग्नीचं अनात्मभूत लक्षण आहे, तसं आपल्या आत्म्याचं आत्मभूत लक्षण आणि आपल्या आत्म्याचं अनात्मभूत लक्षण. मग 6 द्रव्याचं लक्षण उमास्वामी आचार्यांनी, प्रत्येक आचार्यांनी 6 द्रव्याचे लक्षण केले. 6 द्रव्याचं आत्मभूत लक्षण काय केलं? प्रत्येक द्रव्याचं आत्मभूत लक्षण काय केलं? जीवाचं आत्मभूत लक्षण ज्ञान, दर्शन, जाणणे, पाहणे. पुद्गलाचं स्पर्श, रस, वर्ण, गंध. धर्मद्रव्य गती हेतुत्व, स्थिती हेतुत्व, अधर्म. आकाश अवघाण हेतुत्व, कालानुवर्तना हेतुत्व. हे काय झाले? आत्मभूत लक्षण झाले. त्या द्रव्याच्या सर्व भागामध्ये, सर्व अवस्थेमध्ये असतात, त्याला ते द्रव्याचं आत्मभूत लक्षण केलं. जीवाचं संसारिणी मुक्त हे लक्षण आत्मभूत आहे का अनात्मभूत आहे? जीव संसारिणी मुक्त आहे, हे आत्मभूत लक्षण आहे का अनात्मभूत? अनात्मभूत लक्षण आहे. आणि आत्मभूत लक्षण संसारी जीवामध्ये सुद्धा ज्ञान दर्शन स्वभाव आहे, सिद्धामध्ये सुद्धा ज्ञान दर्शन स्वभाव आहे. म्हणून हे लक्षण, आत्मभूत लक्षण, जीवाचं दर्शन, श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य, वीर्य, हे आत्मभूत लक्षण. पुद्गलाचं अनात्मभूत लक्षण जीवाचं राग द्वेष झाले. तर पुद्गलाचं अनात्मभूत लक्षण 2 परमाणूपासून ते महास्कंदापर्यंत जेवढे स्कंदाच्या विभाव पर्याय आहेत ते सगळे काय झाले? अनात्मभूत लक्षण आहे. स्वभाव नाही त्याचा, विभाव आहे. धर्मद्रव्याचं अनात्मभूत लक्षण धर्मद्रव्याचं अनात्मभूत लक्षण काय आहे? जीव आणि पुद्गलाला, जे जीव आणि पुद्गल स्वयं गमन करतात, त्यांना गमन करण्यासाठी जे निमित्त आहे ते धर्मद्रव्य. मग कुणीकडून व्याख्या केली धर्मद्रव्याची? गती हेतुत्व आत्मभूत लक्षण झालं.
आणि गमन करणाऱ्या जीव आणि पुद्गलाला गतीला जे सहाय्य होतं त्याला धर्मद्रव्य. अनात्मभूत लक्षण परद्रव्याकडून केलं अनात्मभूत लक्षण. अधर्मद्रव्य जे जीव आणि पुद्गल स्वयं गमन करत होते, गमन करून स्वयं स्थिर राहण्यासाठी जे स्वयं उद्युक्त आहे, त्यांना स्थिर राहण्यासाठी जे मदत करतं त्याला अधर्मद्रव्य. अनात्मभूत व्याख्या. परद्रव्याकडून लक्षण केलं त्याचं. आकाशद्रव्य व्याख्या काय आहे? आकाशद्रव्याची व्याख्या आत्मभूत लक्षण अवघाण येत होतं. अनात्मभूत लक्षण जे जीवादी 5 द्रव्यांना अवघाण देण्यासाठी जे सामान्य निमित्त आहे त्याला आकाशद्रव्य म्हणतात. हे आकाशद्रव्याचं अनात्मभूत लक्षण झालं. कालद्रव्याचं वर्तना हेतुत्व आत्मभूत लक्षण झालं. आणि अनात्मभूत लक्षण कालद्रव्याचं जे जीव आणि पुद्गल जीवादी 5 द्रव्य स्वयमेव परिणमन करीत असताना, जे 5 द्रव्य स्वयमेव परिणमन करत असताना त्या परिणमन करणाऱ्या द्रव्याला जे निमित्त पडतं त्याला कालद्रव्य म्हणतात. जी काय केलं ही परद्रव्याकडून व्याख्या केली. अनात्मभूत लक्षण आहे. म्हणजे उमास्वामी आचार्यांच्या सूत्रामध्ये आत्मभूत लक्षण आणि अनात्मभूत लक्षण हे केलेले आहे. मग जीव आणि पुद्गलाला गमन स्थिती आधी हे सांगितलं. मग त्याला काय म्हणायचं? त्या द्रव्याहून अन्य द्रव्याच्या माध्यमातून त्याचं कथन केलं म्हणून त्याला म्हणायचं उपचरित अस्तद्भूत व्यवहारणेने ही व्याख्या झाली. जीव आणि पुद्गलाला गमन करण्यासाठी निमित्त धर्मद्रव्य. मग धर्मद्रव्याहून जीव आणि पुद्गल भिन्न आहेत का नाही? मग भिन्न द्रव्याच्याद्वारे धर्मद्रव्याचं कथन करतो. त्यानंतर उपचरित अस्तद्भूत व्यवहारणेने धर्मद्रव्य अधर्मद्रव्य आकालद्रव्य कालद्रव्याचं लक्षण आहे. नयाच्या अपेक्षेने घेतला तर उपचरित येतो आणि लक्षणाच्या अपेक्षेने घेतलं तर अनात्मभूत येतं. मग तसं इथे आचार्य आपल्यापाशी अनात्मभूत आणि आत्मभूत दोन्हीही आत्ता आहे. द्रव्यकर्म भावकर्म नो कर्म. तरीसुद्धा आचार्य आपल्याला पर्यायाच्या अशुद्ध दृष्टीने पाहत नाही. आपली अशुद्धी असताना सुद्धा त्या अशुद्धीमध्ये आपल्या शुद्ध स्वभावाचं ज्ञान करून देतात. शुद्ध स्वभावाचं श्रद्धान करायला लावतात. आणि ज्याचं ज्ञान केलं, ज्याचं श्रद्धान केलं, अशा सिद्धा समान आपल्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करा, अनुभव करा. पर्यायामध्ये सम्यकदृष्टी व्हा. जे सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा मार्ग लोकव्यवहारामध्ये आपण कुठे यात्रेला निघालो, मग जात असताना काय कधी विचारतो, हा रस्ता कुठे जातो? तर अमुक अमुक ठिकाणी. मला दुसरा जायचा मधला रस्ता आहे का? त्याला काय म्हणतो आपण? शॉर्टकट. तसं हे सम्यक दर्शन प्राप्त करण्याचा शॉर्टकट आहे. म्हणजे तुम्हीही सिद्धाप्रमाणे सिद्ध आहात. तुम्ही अशुद्ध नाही. रागद्वेष परिणाम होत असताना, कर्म असताना सुद्धा तुमच्या आत्म्यामध्ये ते आत्ता नाही. म्हणून काय सांगितलं की द्रव्यार्थिक नैसे शक्तिरूप परमात्मा शरीर में रहता है. मग का असं लिहिलं का?
शुद्ध द्रव्यार्थिक नैसे परमात्मा शरीर में व्यक्त होता है. व्यक्त होता म्हटलं तर पर्याय गोष्टी भविष्य काळाला असतात. आणि ते काय सांगितलं, शुद्ध द्रव्यार्थिक ज्ञाने शक्ती रूपाने परमात्मा आत्ता शरीरामध्ये राहतो, म्हणजे आहे. जे तुमचा परमात्मा कारण परमात्मा आत्ताही तुमच्यापाशी शुद्ध आहे. जे अशुद्धीमध्ये शुद्धीचं श्रद्धान करायचं आहे, अशुद्धीमध्ये शुद्धीचं ध्यान करायचं आहे, तरच तुम्ही पर्यायामध्ये सम्यक दृष्टन प्राप्त करू शकता. अशुद्धीला पाहिल्यामुळे कधीही सम्यक दर्शन होत नाही. आपल्या घरी समजा धुण्याला बाई येते, भांडी घासण्यासाठी बाई येते, घर साफ करण्यासाठी बाई येते. मग आपण भांडे, स्वच्छ भांडी तिला धुवायला टाकतो का नाही? इस्त्री केलेले कपडे धुवायला टाकतो का? म्हणजे जे भांडे स्वयंपाक करून खराब झाले, खरकट आहे, जे काही काळं झालं असेल, ते भांडे आपल्याला त्या बाईपाशी धुवायला टाकतो. वस्त्र परिधान केलेले मलिन वस्त्र धुवायला टाकतो. मग ती बाई येणारी त्या मलिन भांड्याला, वस्त्राला बघते का? बघत नाही. म्हणेल बाई आज जास्त खरकट आहे, साफ केलं नाही, जर आज कपडे जास्त मळलेले आहेत म्हणेल. नाही असं नाही. पण ती बाई वस्त्र मलिन असणारे, भांडे मलिन असणारे, ती जाणते की भांड्याच्या वस्त्राच्या स्वभावात मळ नाही. काय मग तिला पर्याय दृष्टीने भांडे वस्त्र मलिन दिसतात, पण तिच्या दृष्टीमध्ये, श्रद्धेमध्ये, ज्ञानात आहे भांड्याचा स्वभाव स्वच्छ आहे. मग भांडे स्वभावाने जर मलिन असले असते तर धुतल्यानंतर झाले नसते. वस्त्र स्वभावात मलिन असले तर धुतल्यानंतर स्वच्छ झाले नसते. आपलं घरातल्या फरशा स्वभावाने मलिन असल्या असत्या, त्या बाईने झाडून पुसून घेतलं म्हणून स्वच्छ झाल्या का? मग तिथे त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक वस्तूचा स्वभाव शुद्धच आहे. तुम्ही पराकडून पाहता तेव्हा तुम्हाला ते अशुद्ध जाणवेत येतात, पण तिथे ते अशुद्ध नाहीत. जे आचार्याने आपणाला धोब्याचं उदाहरणं, अग्नीचं उदाहरणं, आरशाचं उदाहरणं आणि पाण्याचे उदाहरणं, हे 4 वस्तू देऊन संपूर्ण जिनवाणी तुम्हाला सांगितले. कारण ते द्रव्य स्वभावाने शुद्ध आहे. आपल्या घरामध्ये आरसा आहे, आरशाच्या समोर एक रंगीबेरंगी फोटो चित्र आहे. मग ते आरशामध्ये हमेशा प्रतिबिंबित होणार का नाही? आपण जेव्हा जेव्हा जाऊ त्यावेळेला तेवढा आपला प्रतिबिंब करेल, पण आपण नसताना तो आरसा तिथे आहे, तर समोर चित्र तर प्रतिबिंब 12 महिने त्याच्यात आहे. पण त्यावेळेला सुद्धा आरसा कसा आहे? प्रतिबिंब रूपाने परिणत असताना सुद्धा आरशाचा स्वभाव शुद्ध आहे. मग ते प्रतिबिंब दर्पणामध्ये आहे का नाही? आहे. दर्पणाने धारण केलं का नाही? केलं. पण दर्पणाचा त्रिकालवर्ती शाश्वत स्वभाव नाही. ते चित्र बाजूला काढून टाकलं, परत दिसेल का दर्पणामध्ये? का दिसणार नाही? मग दर्पणाचा स्वभाव स्वच्छ आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला प्रतिबिंब रंगीबेरंगी दिसलेलं आहे.
पण तसं आचार्याला तुम्ही रागी आहे, द्वेषी आहे, संसारी आहे, भावकर्म आहे, द्रव्यकर्म, नो कर्म, हे आचार्यांना तुम्ही अशुद्ध दिसतच नाही. त्यांना त्यांच्या सिद्धांतासारखे तुम्ही ही आत्ता वर्तमानमध्ये कशा आहेत या शरीरामध्ये प्रगट आहात. परमात्मा कहतात इथले हे प्रभाकर भट्ट, सिद्ध भगवान में और अपने में भेद मत कर. म्हणून ते सिद्ध परमात्मा आणि माझ्यामध्ये काही भेद आहे असा भेद करू नको. समानच सावधान. आपल्यासारखा ड्रेस, आपल्यासारखी साडी, आपल्यासारखे अलंकार दुसऱ्या कोणी परिधान केलेले असतील तेव्हा त्यांच्या वस्त्र अलंकार, साडीला, ड्रेसला आणि पाहून आपल्याला पाहतो तेव्हा आपल्याला कमी जास्त बघतो का? मग समानताच बघतो का नाही त्या ठिकाणी? मग तसं इथे आचार्य सांगतात, तुम्ही लौकिक व्यवहारामध्ये अशा जडाला, पुद्गलाला बघून तिथे समानता बघता. मग इथे तर आपणाला गंधर आचार्य सांगतात, तुम्ही सिद्धाप्रमाणे कारण परमात्मा आत्ता तुम्ही कसे आहेत तसे भगवान आत्मा आत्ता आहात. मग कुणाला सांगितलं त्यांनी? योगेंद्र देवाचे शिष्य कोण आहे? प्रभाकर भट्ट. मग प्रभाकर भट्टाला सांगितलं. मग आत्ता आपण जिनवाणीचं अध्ययन करताना प्रभाकर भट्ट कुठे आहेत का? नाही, ते तर आता स्वर्गात असतील. योगेंद्र देव आचार्य पण स्वर्गात आहे, प्रभाकर भट्टही स्वर्गात आहे आणि टीका करणारे ब्रह्मदेव सूरीही स्वर्गात आहेत. आता कोण आहे? एक शास्त्र आणि जे कोणी शास्त्र अध्ययन करणारे ऐकणार असतील ते जीव, या दोघांची चर्चा आहे. मी ते का सांगितलं? प्रभाकर, आपला आत्मा प्रभाकर आहे, ज्ञान स्वरूप आहे. आपल्या आत्म्याच्या ज्ञानामध्ये एक समयामध्ये सर्व द्रव्यगुण पर्यायाला युगपत प्रकाशित करणारा असा प्रभाकर कोण आहे? मी आत्मा आहे. सूर्याला किती नावं आहेत? अनेक नावं आहेत. एक दिनकर आहे, एक भास्कर आहे. आता दिनकरचा अर्थ संपूर्ण प्रकाश करतो, म्हणजे तो अंधकार कुठे ठेवत नाही, प्रकाश आहे. मग अशी अनेक नावं आहेत. मग तसं आपल्यालाही आत्म्याचं नाव प्रभाकर आहे, जे केवल ज्ञान, केवल दर्शन स्वरूप आपला आत्मा प्रभाकर आहे. आणि कसं आहे? भट्ट आहे. भट्ट द्रव्य कर्म, न कर्म, भाव कर्माने, गुणभेदाने, पर्याय भेदाने रहित एक शुद्ध ज्ञान दर्शन मात्र स्वरूप मी प्रभाकर आहे, प्रभाकर भट्ट आहे. मला आचार्य सांगत आहे, हे ज्ञान दर्शन स्वभावस्वरूप प्रभाकर भट्ट. आत्ता हे देव जिनवाणी गुरु आहे आणि आपण शिष्य आहोत. ही जिनवाणी आपल्याला सांगत आहे, असा तो परमात्मा आत्ता वर्तमानमध्ये विद्यमान आहे, सिद्धा समान. किती लोकांना वाटतं की हे सत्य आहे. मग भव्य जीव, निकट भव्य, ज्याला सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे, जो अल्पकाळामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करेल असा जीव श्रद्धान करेल. आणि ज्याला निकट काळामध्ये सम्यक दर्शन प्राप्त होणार नाही, दूर भव्य आहे,
तो याला स्वीकार करणार नाही. कारण तो अनादी कालापासून पर्यायाकडे ज्याची दृष्टी आहे, स्वतःच्या पर्यायाकडे ज्याची दृष्टी आहे आणि दुसऱ्याच्या पर्यायाकडे ज्याची दृष्टी आहे, त्याला कधीही निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होत नाही. आणि ज्यांना निगोदापासून सिद्धापर्यंत सर्व जीव सव्वे शुद्धाहू शुद्ध नयाहा, मग शुद्ध नय म्हणा किंवा शुद्ध द्रव्यार्थिक नाही म्हणा, निगोदापासून सिद्धापर्यंत द्रव्यार्थिक नयाने शुद्ध नयाने सर्व जीव सिद्ध समान आहेत. काहीही तिथे फरक नाही. बघा, आपणाला देव गुरु शास्त्र, खरे देव खरे गुरु खरे शास्त्र, तुमचं त्रिकालवर्ती सत्य स्वरूप तुम्हाला सांगत आहे. म्हणून आचार्य सांगतात, एकतर सत्य, प्युअर सत्य ग्रहण करायला कोणीही तयार होत नाही. डॉक्टरने खोकल्याचे सर्दीचे औषधाचे औषधं गोड असतात का कडू असतात? काही कडू असतात, पण ते डायरेक्ट कडू तुम्हाला साखरेच्या पाकात घ्या असं कसं सांगतात? म्हणजे काय आहे, ज्याला डायरेक्ट कडू औषध घेतले त्याचा आजार लवकर बरा होतो. म्हणजे पाकात साकात अमुक तमुक दुसऱ्या संगत घेतलं तर थोडं काम करत नाही. तसं कडू औषधी, प्युअर सत्य म्हणजे कडू औषधी आहे, याला कोणीही स्वीकार करायला तयार नाही. सगळ्याला वाटतं आपण मंदिरमध्ये बसलो, किती भगवंतासारखे शांत आहोत, बाहेर गेलं तर काही ना काय विवाह परिणाम होतात. मग तेव्हा आपल्याला मी भगवान सिद्धासारखं असं वाटतं का? इथे तर शांत आपण बसलो, जे ते शांत बसला त्याचे आपण शांत बसलो, शांत चित्ताने ऐकत आहोत. चारित्र्यामध्ये शुभ भाव आहे, श्रद्धा आहे. काय श्रद्धा आहे? या जिनवाणीच्या कथनामध्ये, या जिनवाणीचं श्रवण केल्यामुळे नियमाने माझं कल्याण होणार ही श्रद्धा आहे. म्हणून तर आपण या ठिकाणी येत आहोत. श्रद्धा नसेल तर आपण दुसऱ्या दिवशी आलो नसतो. म्हणजे चारित्र्यामध्ये येण्याचे भाव, येण्याची क्रिया, बसण्याचे भाव, ऐकण्याची क्रिया सगळी चारित्र्यामध्ये शुभ भाव चालले, शुभोपयोग चालला. ज्ञानामध्ये सविकल्प अवस्था आहे आणि श्रद्धा सांगते याचं माझ्याने कल्याण होणार आहे. म्हणजे श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य तिन्ही घेऊन बसलो आपण या ठिकाणी. पण मुख्यतः ज्ञानाची आहे, कधी श्रद्धेची असेल, कधी चारित्र्याची असेल. मग इथून बाहेर गेल्यानंतर उद्या सकाळी मंदिरमध्ये येतो, जेवढे विभाव भाव होतील त्यावेळेला सुद्धा मी भगवान आत्मा सिद्धासारखाच आहे ही श्रद्धा ढळू देऊ नका. ज्ञानामध्ये संशय येऊ देऊ नका, विपरीत निर्णय करू नका. ना मी रागी द्वेषीच आहे, मी शांत नाही, शुद्ध नाही, मी अशुद्धच आहे, मी शुद्ध नाही, विपरीत करू नका. मी शांत आहे का रागी द्वेषी आहे संशय करू नका. मी काहीतरी आहे असा निर्णय ज्ञानामध्ये करू नका. राग द्वेष परिणती होत असताना, विभाव परिणती असताना सुद्धा त्यावेळेला माझा शुद्ध द्रव्यार्थिक ज्ञाने शुद्ध आत्मा सिद्धासारखाच आहे हे तुम्ही वारंवार ज्ञानाने श्रद्धेमध्ये दृढ करता.
ज्ञानाचे संस्कार करचाल तर तुम्हाला सामायिक चाळीला शुद्ध आत्म्याचं ध्यान, शुद्ध आत्म्याचा अनुभव होऊ शकतो. आणि पर्यायाचे, विभावाचे, रागद्वेषाचे जर संस्कार केले आणि त्याचं चिंतन मनन दिवसभर केलं तर तुम्हाला ध्यानात काय होणार आहे? रागद्वेषाचे, विभावाचे पर्यायच येणार आहे. कधी म्हटलं जातं नाही लोकव्यवहारामध्ये, बहुतांश सामान्य रूपाने जे व्यक्तीला स्वप्न पडतात, स्थूल रूपाने सूक्ष्म राहील, मग जे व्यक्तीला स्वप्न पडतात ती कोणची स्वप्न पडतात? कशाची स्वप्न पडतात? दिवसभर जे तुम्ही पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे, ज्या क्रिया केलेल्या आहेत, बहुतांश ते तुम्हाला स्वप्नात येतात नाही. याचा अर्थ काय झाला? ज्याला तुम्ही जागृत अवस्थेमध्ये ज्याला पाहिलेलं आहे, जाणलेलं आहे, ज्ञान केलेलं आहे, ते स्वप्नात येतात. मग तसं तुम्ही जागृत अवस्थे, रागादी विभाव अवस्थेमध्ये आपल्या शुद्ध स्वभावाचं श्रद्धा ज्ञान करचाल तर तुम्हाला सामायिक चाळीला शुद्ध आत्म्याचं ध्यान, शुद्ध आत्म्याचा अनुभव होईल. आणि मी फक्त जाणणारा ज्ञान मात्र ती तुम्हाला अंतरंगामध्ये प्रतीती येईल. आणि हे जर संस्कार नाही करताल तर मग जे पर्यायाचे संस्कार करताल तर त्या पर्यायाच्या संस्काराच्या द्वारे पर्यायाचं ध्यान होणार आहे. आणि पर्यायाच्या ध्यानामुळे कर्माचा आत्रबंध होणार आहे. आणि त्या कर्माच्या आत्रबंधामुळे चारी गतीमध्ये भटकणार आहोत. म्हणजे आचार्य आपणाला संसार अवस्थेत तुम्हाला मोक्ष दाखवत आहात. का सांगत आहेत? संसार अवस्थेत तुम्हाला मुक्त सिद्ध करतात. राग अवस्थामध्ये वीतरागता पूर्ण सिद्ध करू लागले. अशुद्धीमध्ये शुद्ध तुम्हाला दाखवू लागले. मग हे ग्रहण करण्याचं सामर्थ्य पाहिजे. म्हणून हमेशा सर्व ठिकाणी अनेक ज्ञानी जीव एक उदाहरण देतात दिनवाणीच्या अपेक्षेने. काय सांगतात? शिहिणीचं दूध सोन्याच्या पात्रातच राहतं, चांदीच्या पात्रात सुद्धा राहत नाही. ते त्या पात्रामध्ये गेलं की ते पात्र फुटतं. तसे दिनवाणी शिहिणीचं दूध आहे, शुद्धात्म्याचं स्वरूप, समयचार, प्रवचनचार, पंचास्ती, काही पंचपरमागम आहे. हे शिहिणीचं दूध आहे. आणि ज्याचं पात्र सुवर्णाचं असेल त्याच्याचं ते ग्रहण होतं. आणि ज्याचं पात्र सुवर्णाचं नाही ते फुटतं आणि निघून जातं. मग तुम्ही घरात असा, मंदिरमध्ये असा, नरकात असा, तिरींच्यात, देवात असा, मनुष्यामध्ये असा, सिद्धामध्ये असा. मग 7व्या नरकामधला नारकी, नरकगतीतला, स्वयंभूर समुद्रामधला महामत्स्य, सर्वार्थ सिद्धीमधला देव आणि भोगभूमीतला मनुष्य, का चतुर्थ कालातला मनुष्य, या सर्वांची श्रद्धा आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याबद्दल समान आहे. कोणाच्या श्रद्धेमध्ये फरक नाही. म्हणजे चारी गतीमधले जीव जेव्हा निसर्ग आणि अधिगम सम्यक दर्शन प्राप्त करतात तर अशा स्वतःच्या सिद्धात समान सदृश्य आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानाने, श्रद्धानाने सम्यक्दृष्टी बनतात. आणि हे उपदेश न देता तुम्ही रागी आहात, द्वेषी आहात, मोही आहात, संसारी आहात, अशुद्ध आहात. मग जे आम्ही आहोत, आम्हाला माहीत आहे, परिचित आहे,
मग जे आहे त्याचंच आम्हाला वारंवार ज्ञान करून का देता? रागी द्वेषी मोही आहे हे आम्हाला माहीत आहे, आणि हेच आम्हाला वारंवार तुम्ही उपदेश देऊ लागला, आणि ते तुम्ही वारंवार विचार करा म्हणलं तर तुम्ही आम्हाला उपदेश संसारामध्ये राहण्याचा देऊ लागला का संसारातून निघण्याचा देऊ लागला? संसारात राहण्याचाच उपदेश द्याला. मग पर्यायाचा उपदेश देता, विभावाचा उपदेश देता, तर तुम्ही आम्हाला हस्तावलंब देऊन वर काढणारे नाही. तुम्ही आम्ही चिखलात बुडलेल्या माणसाला वर्णाने दाबत आहात. जे काय आहे रागी आहे, द्वेषी आहे, मोही आहे, आपण चिखलात फसलेले आहे की नाही? मग त्याला परत काय सांगतो? रागी द्वेषी मोही. वर्ण काय करताना दाबत आहे. वर्ण दाबाचं म्हणायचं चिखलातून निघा, कधी होणार नाही. मग त्या चिखलामध्ये असणाऱ्या व्यक्तीला हस्तावलंबन द्या. थोडा थोडा त्याला उचलायचा प्रयत्न करा, तू पण थोडा उचलण्याचा प्रयत्न कर, तर तो जीव चिखलातून बाहेर येईल. तसं आपल्याला चिखलामध्ये असणाऱ्या रागीद्वेषी असणाऱ्या जीवांना आचार्य आपल्या शुद्ध आत्म्याचं स्वरूप सांगून हस्तावलंबन वरती घेत आहेत आपल्याला. पण असे उपदेशक आपल्याला नको आहे. आणि जे आपल्याला दोष दाखवणार आहे ते ठीक आहे, दोष दाखवणारे पण असले पाहिजे, नाही असं नाही, पण तावत्काल दोष दाखवा. पण दोष दाखवत असताना सुद्धा निर्दोष आत्मा तुमच्यापाशी त्यावेळेला आहे हे पण सांगा. फक्त दोष दोष सांगत गेलो, शुद्ध स्वभाव दाखवला नाही, तर मिथ्या एकांत वस्तूचं कथन केलं, पर्याय मात्र सांगितले. कोणी जीव फक्त शुद्ध शुद्ध आत्माच सांगेल, पर्यायामधली अशुद्धी सांगणार नाही, तो पण मिथ्या एकांत आहे. मग द्रव्याची शुद्ध आणि पर्यायाची अशुद्धी दोन्हीही सांगा, तेव्हा तुम्ही अनेकांत वस्तू शाद्वाद पद्धतीने कथन करताल, तर ते तुमचे वचन जिनेंद्र भगवंताच्या वाणीला, जिनेंद्र भगवंताच्या वचनाला आणि सम्यक ज्ञानीच्या गुरुशी तुमचे वचन बराबर त्या ठिकाणी प्राप्त होतील. पण जिनवाणीमध्ये व्यक्तीचं, कोणत्याही व्यक्तीचं जिनवाणीमध्ये कथन नाही, हे पहिले निर्णय करा. 24 तीर्थंकराचं चरित्र आहे, व्यक्तीचं चरित्र नाही. 63 शलाका पुरुषाचं चरित्र आहे, व्यक्तीचं चरित्र नाही. मग काय सांगितलेलं आहे? जिनवाणीमध्ये प्रत्येक द्रव्य अनेकांत अनंतधर्मात्मक वस्तू आहे, आणि शाद्वादाच्या द्वारे त्याचं कथन होतं. पण जिनवाणीमध्ये अनेकांतात्मक वस्तू, अनंतधर्मात्मक वस्तू आणि शाद्वाद कथन पद्धती. महावीराचा जीव 10 भावात तो आहे, नित्य धर्म सांगितला, द्रव्यार्थिक नाही. सिंहापासून महावीरापर्यंत पर्याय भिन्न भिन्न आहेत, अनित्य आहे, अनित्य धर्म सांगितला. मग तो द्रव्य आहे, पर्याय वेगळी आहे, शाद्वाद कथन पद्धती आहे. जे आचरणी अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू शाद्वाद पद्धतीने कथन केलेलं व्यक्तीचं कथन कुठेही जिनागमामध्ये नाही. आणि व्यक्तीचं कथन करत असतात तर तो जिनधर्म नाही. व्यक्तीच्या माध्यमातून अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तू दाखवा, तेव्हा ते जिनवाणीचं कथन होईल. अन्यथा ती जनवाणी आपली असेल, त्या जनवाणीला जिनवाणीमध्ये किंमत. मग असा आपला आत्मशी आत्मा आहे, हे आचार्यांनी काय केलेलं आहे? आपणाला या ठिकाणी सिद्धाच्या चरणीमध्ये बसून असा शुद्ध आत्मा तुम्ही आहे हे जाणून श्रद्धा घेऊन जावा.
आणि वेळ मिळाल्यानंतर अशा शुद्ध आत्म्याचं ध्यान करून निश्चय सम्यक्ती पर्यायामध्ये होण्याचा मार्ग आपल्याला आचार्य दाखवत आहे. हो. स्वयं सिद्ध अनादि अनिधन निज शुद्धात्म द्रव्य आहे. ऊर्ध गमन स्वरूप आहे. लोकाच्या अग्रभागामध्ये साधी अनंत कालापर्यंत स्थित राहणारा आहे. 8 द्रव्य कर्माने रहित आहे. 8 गुणाने सहित आहे. सिद्ध भगवान जसे 8 गुणाने सहित आहे तसा मीही आत्ता 8 गुणाने सहित सिद्धाप्रमाणे परिपूर्ण सिद्ध स्वरूप आहे. दर्शन, ज्ञान, श्रद्धा, वीर्य, चारित्र, निर्गतित्व, निरायुष्यत्व, निर्गोत्रत्व, निर्वेदनीयत्व अशा 8 गुणाने मी अनादि अनिधन परिपूर्ण स्वयं सिद्ध परमात्मा आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप आहे. ज्ञाता मात्र अभेद एकाकार शुद्ध आहे. आहे आहे आहे. शांति शांति शांति. विसर्जन.